म्हणता ते पानाचा अनभर पिटारा अनभर पानाचा पान खातो म्हटलं जरासा. अरे कुठं लक्ष आहे इथं मंदा. काय हो काही म्हटलं काय तुम्ही मला? अरे म्हटलं नाही तर काय, तुला किती वेळचा म्हणून राहिलो का ते पानाचं पिटारा आण म्हणून. जरासा पान खातो म्हटलं मी, तर तुझ्या तर काही लक्षच नाही मग इकडे काय पाहून राहिली तर तिकडे. आणि काही तुझ्या तालचोड नाही दिसून राहिला, कोण स्वयंपाक गिंपाक करत नाही काय पाहून राहिली दरवाजाच्या इकडे. काही नाही व ते येऊन राहिली ना, आपली पुन्हा मला अंकुश येऊन राहिला ना, त्याचीच वाट पाहून राहिली होती. आता फोन केला होता ना सकाळी, पिंट्यानं माझ्यासमोर होतं म्हणे येतो म्हणे संध्याकाळपर्यंत म्हणे. आता शेवटचा पेपर होता की नाही त्याचा, तर त्याचीच वाट पाहून राहिली केव्हा येते म्हणून. बाप्पा एवढी खुशी तुले सोनियाची. एवढी खुशी तर मी कधीच नाही पाहिली. वाट पाहून राहिली तू सोनीची आणि पोराची. कुठून दिवस निघाला. हे पा हे असे करता तुम्ही. असे करता म्हणजे मी तुला कधी पाहिलंच नाही ना एवढी सोन्याची वाट पाहतानी. राधिका गेली इतक्या वेळेस तर कधीच नाही पाहिली तिची वाट. आणि आता म्हटलं लाईना सुनीची वाट पाहणं चालू आहे असं म्हणजे आता तुला सार होऊन जाते आहे नी काय. असं असं त्याच्यानं वाट पाहून राहिली तू. तसंही तुझं काम करायचं जीवावर येऊन राहिलं होतं ना. आता येऊन राहिली ना तुझी सून. हो ना व म्हणूनच तर वाट पाहून राहिली मी. म्हटलं येते ते आणि करण म्हटलं आता स्वयंपाक ते येऊन. आता मागून काही होऊन नाही राहिलं, माझे हातपाय दुखून आले. अरे हे कोणती गोष्ट झाली म्हणता. अजून चालू केलं का त्या नाटकं. हे दुखून राहिलं आणि ते दुखून राहिलं म्हटलं. आणि ते पोरगी राधिका नाही होय काही. राधिका पूर्ण घर सांभाळून घेते. तिच्याकडूनच घर सांभाळणं. आणि काय म्हणून राहिली तू, तिला स्वयंपाक करायला लावतो. आता ते लेकरं पेपराला गेले होते म्हणते, तिला दगदग झाली असं. अभ्यास आहे पाणी आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं तिकडे आले. दिवसभरचा प्रवास अजून. आणि तिकडून आल्या आल्या तिला काय स्वयंपाकात घुसवतं का आता. आता तूच करून घे स्वयंपाक. मग सकाळपासून पाहिजे काय करायचं आहे काय नाही. तो आल्या आल्या तिला कामावर लावशील ना तर मग अजून ते चिडचिड करण ना. तिचा स्वभाव राधिकासारखा आहे काय. अहो पण मी म्हणून राहिली होती ते येईन आणि तिच्याच मनानं करून घेईन काय करायचं काय नाही तर. नाही नाही गोष्ट काय वाढवतो फालतूस. करून घे ना तूच. आता एवढ्या दिवसाची करूनच राहिली होती ना. एक टाइमचा करून घेतला अजून तर काय होईल. करून घे तूच. आणि काय लाव तालजोड स्वयंपाकाचा. मग ते बिचारे लेकरं थकून मागून येईन आणि एकदमच जाईन काय म्हटलं ते पोरगी. करायला भिडन काय. करून घे तू. बरं करतो तर खरी मी, पण खिचडी करतो म्हटलं आता. आता भाजी पोळी काही करत नाही. कारण की आता दोघं जण थे वाढून जाईल. एवढ्या जणीसाठी अजून पोळ्या टाकत बसू, भाजी करत बसू काय. पटकनी खिचडी लावतो आणि मस्त ठेचा करतो. बरं बरं कर ना. तसंही त्या काय खाऊ घातलं. 8 दिवसातून 4 वेळेला त्या खिचडीच खाऊ घातली. हो 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 ना. बस मग नावच नका घेत जाऊ तुम्ही. एवढं करू नाही म्हटलं तुमचं. 4 दिवसाच्या सुना आल्या तर सुनेचे टोमणे देता मला तुम्ही. आणि लग्न झालं तेव्हापासून का तुम्ही बाया लावल्या होत्या का रोजानं. बाया लावल्या होत्या का रोजानं कामं करायसाठी. तुमचं सगळं मॅच तर केलं. आता 4 दिवसापासून नाही करून राहिली. सुनवाऱ्या आल्या तर घरात तर म्हटलं काय टोमणे देऊन राहिले तुम्ही मला. प्रत्येक गोष्टीले टोमणे देत बसता. तिथं मोठं साजरं वाटते तुम्हाला बायकासारखं. नुसतं टोचणे बोल बोलाले. बरं बरं जाय. आता काय गरम होतं फालतूस. जाय स्वयंपाक पाणीचं पाय लाव तालजोड. आता मॅम म्हटलं जरासं म्हटलं आता ते सून येऊन राहिली लाईनीत. आता पण ते सांभाळून तिचं घर. जराशी आराम करतो आता म्हटलं मी. आता इतक्या दिवसाच्या गेल्या त्या दोघी 20-25 दिवस होऊन राहिले. मीच करून राहिली ना. काही येईना काय बाहेरून मजूर आणला होता करासाठी. पण येईले ना किती काही केलं ना तर माझं नाव नाही आहे. काहीच नाव नाही आहे. आता आलं असतं तिनंच केली असती खिचडी करायला. कोणतं हे लागून राहिलं. पण नाही तूच कर म्हणते मलाच मारन ना ते किचनमध्ये. एक तर म्हटलं अशी गरमी होऊन राहिली आणि त्याच्यात म्हटलं लाईट चालली. नुसती लाईट जाऊन राहिली म्हटलं. एवढी तेवढी राहते नुसती लाईट जाते. या गरमीत म्हटलं असं वाटून राहिलं का उकळल्यासारखा जीव होऊन राहिला. आणि एवढ्या दिवसात म्हटलं काम करू मग 5-7 किलो वजन कम होऊन गेलं. कमी वाले. पण ह्या माणसाला दिसते काय. ह्या माणसाला तर बस मागच लागणार आहे. म्हातारे होऊन राहिले तर सोडूनच नाही राहिले. नुसते टोचणे बोलते मध्ये. अरे नीले आला काय तू. कुठे चालला गेला होता रे. कामावरून आला आणि घरात येऊन थांबला. कुठे चालला गेला होता. अहो ताई कुठंच नाही गेलो तुम्ही. मालकासोबत बोलून राहिलो होतो. उद्याच म्हटलं किती वाजता जा लागते किती वाजता नाही. पहिले विचारून घेतलेलं बरं. नाही तर मग वेळेवरच म्हणते 7 वाजता जा 9 वाजता जा. मग डबा गिबा बनवाले हे होते की नाही आपत होते की नाही आईले. म्हणून मी विचारायला गेलो होतो. म्हटलं किती वाजता आहे म्हटलं उद्या. असं किती वाजता चालला तर मग. अहो ताई सगळी मालकानं म्हटलं सकाळीच सांगितलं 7 वाजता चला म्हणे आणि 1 वाजता सुट्टी म्हणे. कारण की ऊनला आहे की नाही. मग उन्हीत नाही का घाबरल्यासारखाच जीवन जाते. आता कामावर म्हटलं 1-2 पोरं होते त्याला चक्करच आला उन्हीच्या यानं. म्हणून नाही का आता दुपारचं काम बंद करतो म्हणे आणि सकाळीच चला म्हणे सगळे म्हणे. असं नीला म्हणे नाही त्यासोबत बोलायचंही होतं. बस बरं जरासा. मी बोलतो त्यासोबत. इथं बोलतो का बाहेर चालतो. बाहेर चालतं काऊन होतं अशी कोण म्हणून राहिली. काऊन पायलच्या विषयी गोष्ट आहे काय. पायलच्या विषयी आहे काय. आई नाही का घरात. आई आहे का घरात. आई असून घरात तर मग बाहेर चल. आई नसन तर मग इथंच बोल. नाही आई नाही आहे. आई बाहेर गेली. काहीतरी आणायला जातो म्हणे तर बाहेर गेली आई.
मी सध्या स्वयंपाक केला आणि तूच वाट पाहून राहिली होती. मी म्हटलं केव्हाचा येतं म्हटलं, तर आता तू आला तर आता त्यासोबत बोलून घेतो म्हटलं मी. हां हां, बोल ना तर ताई, बोल ना, बोल. ये बस इथं बस पलंगावर आणि बोल, काय विचारून राहिली तर सांग मला. अरे नील्या, किती दिवसात झाले रे तू त्या पोरीला ओळखून राहिला? काऊन ताई, काऊन असा विचार करून राहिली तू? काऊन असा विचार आला तुझ्या डोक्यात? अरे नाही रे, आम्ही सहजच विचारून राहिली किती दिवस झाले म्हटलं. तुमचं हे असं चालू आहे म्हटलं, किती दिवस झाले? 6-7 महिने होऊन राहिले ताई. 6-7 महिने? आणि 6-7 महिन्यात म्हटलं तुम्ही लग्नाचा विचार करून घेतला काय? हो ताई, तिथं लग्न करायला तयारच आहे. तिनं स्वतःहूनच म्हटलं मला का मी लग्न करतो म्हणून. एक तर म्हटलं आई पोरी पाहू थकून गेली होती, कोणत्या पोरी भेटून नाही राहिल्या होत्या. आणि त्याच्यात म्हटलं तिनं समोरून मला प्रपोज केलं आणि तिनं स्वतःहूनच म्हटलं का मी लग्न करतो म्हणून. मग जेव्हा एवढी चांगली पोरगी भेटून राहिली तर मी काहून नाही म्हणू मग. चांगली भेटून राहिली तर मग नाही हो म्हणून दिलं तिले. तर अशी सुरुवात झाली होती मग. काहून तर ताई, गेली होती का तू? आईला धाडलं होतं काय? काका काकू गेली होती का? काही मिळत झालं काय? काय म्हटलं तिच्या घरच्या लोकांना? मी तर आज सकाळपासून तोच विचार करून राहिलो होतो कामावर. म्हटलं काय झालं असं काय नाही. पण घरी मोबाईलही नव्हता, नाही तर एखादा फोन लावला असता तुले का ते काय झालं. तर तिने फोन लावला, काय म्हणते तर पाहिले तर तिने माझ्या फोनने उचलला. काय काय म्हणून राहिला तू? सकाळपासून त्या एकही फोन नाही उचलला तिनं? नाही ताई, कामं गिमात असं ते तशी ते माझ्यासोबत जास्त काही बोलत नाही, फक्त संध्याकाळीच बोलते ते. मलाही वेळ राहते संध्याकाळी आणि तिला वेळ राहते संध्याकाळी. अरे, आणि ते तर कधी त्याची बायको म्हणे ती तर म्हणे दिवसभर फोनवर राहते म्हणे, बोलत म्हणे. आणि म्हटलं दोघी तिघी नाही असं सांगितलं का दिवसभर फोनवर राहते. आणि ह्या नीला तर बोलत नाही म्हणते तिच्यासोबत दिवसभर, संध्याकाळीच बोलते. मग दिवसभर कोणासोबत बोलत राहते? मला असं वाटून राहिलं बस घुमूनच राहिली ते, आहे ना. याला विचारतो मी, याला विचारा लागून ना. आणि त्याचे विषय विचारतो ना. सोनाराच्या इथून चांदीची चैन आणली म्हणून बनवून कायच्यासाठी आणली? आणि कारण नीला, काल आईनं कपडे टाकले होते तुझे बिजू, धुवायला टाकतो म्हणे. तर त्याच्यातून म्हणते पावती भेटली आणि ते पावती मी वाचली तर सोनाराची इच्छा होती ते. चैन घेतली आहे म्हणते चांदीची म्हणते. कोणासाठी घेतली ते चैन? अरे ताईला कसं माहीत झालं हे? अहो ताई, ते अहो ताई, ते ना पायलचा वाढदिवस होता. तर विचार केला काय देऊ. आता म्हटलं ते एवढ्या मोठ्या घरची पोरगी आहे, आता देऊ तरी काय. तर म्हणून तिच्यासाठी चैन घेतली होती. अरे नीला, मला ही पोरगी काही चांगली नाही वाटून राहिली. मी म्हटलं तिची जराशी पूछताछ केली तर मला समजलं का तिच्याजवळ अजून मोबाईल आहे. 5-6 मोबाईल आहे म्हणते, किती काय किती नाही. तर आता जितकेले विचारलं तितकेने हेच सांगितलं. अहो ताई, ते तिच्याजवळ राहते एक खर्चा मोबाईल आहे, एक ते लेकरं आहे तर त्यांचे ते व्हॉट्सअप ग्रुप हे ते असते म्हणते ना, तर त्याच्यासाठी एक ठेवते म्हणते मोबाईल. आणि एक म्या दिला तिला मोबाईल. मला 3 मोबाईलचं माहिती आहे तिच्याजवळ. अरे 3 नाही, लय आहे म्हणते. आणि दिवसभर फोनवर बोलत राहते म्हणते ते पोरगी म्हणते. मी किती जणीला विचारलं आणि तिच्या घरचे लोकांची तर अपेक्षा लय आहे म्हणते. त्यानं तर विचार केला म्हणते का नोकरीवाल्याला देऊन म्हणून आम्ही पोरगी. आणि आता तू म्हणून राहिला का ते पायल फोनही उचलून राहिली. मग काय बरं आता. आणि एक गोष्ट सांगतो तुले, मी गेली होती म्हटलं जिथं ते ट्युशन घेते की नाही, तिथे गेली होती मी. काय ताई, तू तिच्या रूमवर गेली होती काय? ते ट्युशन घेते तिथे गेली होती का तू? हो गेली होती, तिथंच गेली होती मी. कारण की आईनं मला सांगितलं म्हणे काका म्हणून राहिले म्हणे का तिच्या बाबासोबत बोलणं झालं, तिच्या बाबाची तर अपेक्षा लय आहे. त्याला तर नोकरीवाला पोरगं पाहिजे, चांगला सेटल पाहिजे. आणि खेड्यागावातली पोरगं नाही पाहिजे, त्याला चांगलं शहरातला पोरगं पाहिजे असं सांगत होती आई. तर मग माझ्या मनात असं आलं, म्हटलं तिच्यासोबतच बोलतो म्हटलं पायलसोबत. का तू काढ बा विषय तुझ्या घरी, तू विषय काढशील तर मग पुढचा कदम आम्ही उचलू. तर म्हटलं तिथे गेल्यावर म्हटलं तिला म्हणून राहिली तर ते म्हणते विचार करतो म्हणते. जेव्हा तिनं तुला स्वतःहून म्हटलं का मी लग्न करतो म्हणून, मग विचार करायची काही गरजच नाही आहे ना. आणि मला नाही काय संशय आहे तिच्यावर. मला काही चांगली पोरगी नाही दिसून राहिली ते. कारण की पाय आता ते तुला लुबाडण्यात फिरले म्हटलं. पहिले तुझ्याजवळून मोबाईल घेतला, रिचार्ज मारून घेते. आणि काय म्हणते तर आता म्हणते चैनही घेतली. काही गरज आहे का तिला घ्यायची? ते एवढ्या मोठ्या घरची पोरगी होय. तिला तर सहजासहजी कोणती गोष्ट भेटून जाते. आणि स्वतःही कमवती आहे ती, ट्युशन घेते. मग कायले फालतूच तुला त्रास देऊन राहिली ते? नाही ताई, तुझ्या गैरसमज झाला काही ना काही. अशी नाही आहे की तिला पैशाची कोणती कमी आहे. आता एक संबंध असते आणि मी स्वतःहूनच दिले. तिने एक वेळाच म्हटलं मला, मजाकीतच म्हटलं, पण मला काही चांगलं नाही वाटलं ते, म्हणून मी तिला दिले. तिने काही जबरदस्तीने केली होती का मला देच म्हणून तू? हे पण निल्या, गोष्ट वाढवायच्या अगोदर पहिले त्या पोरीची जराशी छानबीन कर. तर काही फायद्याची गोष्ट कोणाच्या कानावर टाकली का ते गोष्ट त्या पोरीची? नाही ताई, सध्या कोणाच्याच कानावर नाही टाकली, कोणालाच नाही सांगितली, तुलाच सांगितली फक्त. ते तिनं लग्नाचं म्हटलं होतं, मी तिला विचारलं माझ्यासोबत लग्न करशील काय म्हणून, तर तिनं हो म्हटलं होतं, म्हणून मी तुला सांगितलं. नाही ते गोष्ट कोणालाच माहीत नव्हती, कोणालाच नाही. असं काय? असं कर, बाहेर जाशील ना तर पोरासोरात अशी चौकशी करजो. पोरसोराला सगळं माहीत राहते म्हटलं. जराशी चौकशी कर, तुला सगळं माहीतच होऊन जाते. आणि मी करन तर बाहेर चौकशी करन. बाईला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुला सांगून दिलं. आता त्या जीवनाचा प्रश्न आहे आणि मला तर नाही का जराशी दिसूनच राहिली ते.
पण आता तुला बोलून काही फायदा नाही आहे, तू माझ्यावर विश्वास नाही करशील. तर तू स्वतःहूनच पाय जरासा. आणि त्याच्यावर मोबाईल आहे ना, लाव बरं तिला फोन, लाव बरं माझ्यासमोरच लाव फोन, काय म्हणते तर. हो ताई, थांब थांब, मी फोन लावतो तिले. चालली बा ताई, रिंग चालली. थांब, उचलतेच वाटते ते. हॅलो हॅलो पायल. काय रे निलेश, काय लावला त्या फोन? तुला म्हटलं ना सध्या मला फोन नको लावू म्हणून. कोण अशी बोलून राहिली? याच्या अगोदर तर कधी अशी बोलली नाही तू माझ्यासोबत. काय झालं आता? काय झालं काय म्हणतो? तुझ्यासोबत म्हटलं जराशी लाडानं बोलली मी, तर म्हटलं त्या साऱ्या गावात बदनामी करून ठेवून दिली मी. तुझ्या बहिणीला सांगितलं, तुझ्या आईला सांगितलं, आणि ते कोणते कोणते काका काकू आहे म्हणते त्याला सांगितलं. साऱ्या म्हटलं मोहल्ल्यात पसरवून टाकलं. का तुझ्या आणि माझ्या लग्नाची गोष्ट चालू आहे म्हणून. तर काय झालं तर पायल? तू माझ्यासोबत तशी लग्न करूनच राहिली होती ना. काय झालं तर सांगितलं तर आज ना उद्या सगळ्यांना माहीतच झालं असतं. आणि तूच तर म्हणे त्या दिवशी म्हणे, म्हणे करतो म्हणे लग्न म्हणे, म्हणून मी माझ्या ताईला सांगितलं. मी तुले मजाकीत म्हटलं का करतो म्हणून, तर त्या सिरियसमध्येच घेऊन घेतलं. तुला अक्कल गिक्कल नाही आहे काय? तू कुठं मी कुठं? तू लायकी आहे काय म्हटलं माझ्यासोबत लग्न करायची? काय काय बोलून राहिली पायल तू? तूच तर म्हणे माझ्यासारखा पोरका कुठं भेटणार नाही म्हणे, आणि तुला म्हटलं पूर्ण जीवन माझ्यासोबत काढायचं होतं तुझं. पण आता तू म्हणतो का मी लायकी नाही आहे? कशी बोलून राहिली तू? तुला कोणा सांगितलं काय माझ्याविषयी काही? कोणी भडकवलं काय तुला? कशी बोलून राहिली? कशी बोलून राहिली म्हणजे तुला दिमाग नाही आहे काय? तुझी बहीण आली होती म्हटलं इथं आली होती तुझी बहीण, आणि तुझी बहीण म्हणून फोन राहिली होती म्हणे लग्नाच्या विषयी, म्हणे गोष्ट काढ म्हणे घरी म्हणे. मी कायले काढू गोष्ट लग्नाच्या विषयी? म्हटलं मला त्यासोबत लग्न करायचंच नाही आहे. काय करेन मी त्यासोबत लग्न करून? तुला घर नाही दार नाही चांगलं, नोकरी नाही तुझ्यापाशी, आणि फालतूच त्यासोबत लग्न करू काय मी? जराशी दोन शब्द प्रेमानं काय बोलली म्हटलं, तू तर डोक्यावरच बसून गेला माया. पण पायल कशी बोलून राहिली तू? मी तू तुझ्यासोबत पूर्ण जीवनाचे स्वप्न पाहिले पायल. तुझ्यासाठी म्हटलं मी डबलनं काम करून राहिलो. तू जे म्हणून राहिली मी ते करून राहिलो. तू असा काय विचार करतो? मी तुला खुश ठेवन ना, तू जे म्हणशील मी ते करन. मी कोणत्याच गोष्टीची तुला तकलीफ देणार नाही. तू अशी कोण नाही म्हणतो? मी काही चांगलं नाही आहे काय? मला कोणत्या गोष्टीचा शौक नाही आहे, काही नाही आहे. पोरीगिरीचाही शौक नाही आहे. आजपर्यंत म्हटलं मग एक गर्लफ्रेंडही नाही बनली. पहिली गर्लफ्रेंड होती म्हटलं तू, तेही त्या समोरून प्रपोज केलं होतं मला. मी थोडी आलो होतो तुझ्याजवळ. आणि तूच मला अशी म्हणतं? हे पाय माझी गलती झाली, आणि याच्या पुढे म्हटलं मला फोनही नको लावजो आणि काही नको लावजो. आणि आजपासून म्हटलं तू आणि मायात उठलं, मला त्यासोबत लग्न नाही करायचं आहे. मला म्हटलं नोकरीवाला पाहिजे म्हटलं. मी असं सहजच त्यासोबत बोलली तर त्या स्वप्नच पाहून घेतले जास्तीचे. तू या हदीत राह, आणि म्हटलं माझ्यासारख्या पोरीचे स्वप्न नको पाहू तू. माझ्यासारखी पोरगी तुला भेटणारही नाही म्हटलं, स्वप्नातही नाही भेटणार आहे. कावा भावाने माझ्या भावाजवळून म्हटलं घेताच्या वेळेस तेव्हा तुला दिसलं नाही काय कसं आहे म्हणून? स्वतःच त्याच्या मागं लागली, त्याला लुबाडून राहिली. मोबाईल दे, पैसे दे, रिचार्ज मारून दे. आणि ते आता चांदीची चैन कायला घेतली ते त्याच्याजवळून? मग तुला जर तो आवडतच नव्हता, तुला काही ठेवायचंच नव्हतं त्याच्यासोबत, तर मग फालतूच कायला लुबाडून राहिली होती? खा प्यायला घेऊन राहिली त्याच्याजवळून बरोबर. शौक पूर्ण करून राहिली, आणि लग्न नाही करत म्हणतं. पाहिलं तर तुला तर मोठी साधी सुधी दिसून राहिली होती तू. तरी मला तुझ्याविषयी म्हटलं लय जणीनं सांगितलं, पण मला विश्वास नव्हता ना, म्हणून म्हटलं याला एक वेळा फोन लावून विचारून घे म्हटलं तिले करते का नाही करत तर. आणि पाय आता उतानी पडली हो तू भावाने. ताई तुम्ही मला समजण्याचा प्रयत्न करा. मी त्याच्यासोबत लग्न नाही करू शकत. मी माझ्या बाबाजी इथं म्हणून ना तिथंच मला लग्न करावं लागन. मी एवढी शिकली सवरली, आणि त्याच्यात म्हटलं नीला काही शिकला नाही, काही नाही, आणि तुमच्या घरीदारी काही नाही, आणि कसं लग्न करून घेऊ मी त्याच्यासोबत? हवं तर हेंबाड थुट रे तो आला होता का तुझ्याजवळ लग्न कर म्हणून, माझ्यासोबत लग्न कर म्हणून? त्याच तर त्याला प्रपोज केलं म्हणते. आणि तूच म्हणतो काय आहे त्याच्याजवळ म्हणून? मग पहिले विचार नाही आला काय तुला खायच्या वेळेस? पुढे कसे खाल्ले त्याचे? पुढे खाल्ले तेव्हा चांगला वाटला तो, आणि लग्न करणारे नाही म्हणतो. लाज नाही वाटत काय हो? तुमच्या म्हटलं तुमच्यासारख्या पोरीच्या आहे ना साऱ्या पोरी बदनाम होते, मग चांगल्या पोरीची बदनामी होते म्हटलं तुमच्यासारख्या पोरीच्या आहे ना. 17चे पुढे खाता आणि 18च्या नशिबी बसता. हे पा ताई, आता तुम्ही काही मला एवढे बोलू नका. मी म्हटलं त्याच्यासोबत लग्न करू नाही शकत. आणि हे पा निलेश, मी तुझ्यासोबत कोणताच म्हटलं नातं ठेवू नाही शकत. आजपासून मला फोनही नको लावजो. अरे पण पायल, मी गोष्ट तर ऐक तू. आता तू चुप बस बिलकुल. निले तू मला बोलू दे तिच्यासोबत, आणि इकडे मोबाईल. हे पाय पायल, मला तुझ्याविषयी म्हटलं सगळं माहीत झालं होतं. 2 दिवसापासून मी तुझीच पूछताछ करून राहिली होती सगळ्या एरियामध्ये, कशी आहे पोरगी कशी नाही. मला तर त्याविषयी पहिलेच माहीत झालं होतं, पण भावाच्या यानं मी काही बोलली नाही. आणि आता तुला जर माझ्या भावासोबत लग्न करायचं नाही म्हटलं, तर बिलकुल माझ्या भावाला लुबाडायचं नाही. आणि त्यानं जो मोबाईल घेऊन दिला, त्यानं जो तुझ्यावर खर्च केला, तो पूर्णचा पूर्ण खर्च वापस कर त्याचा. नाही तर तुझ्या घरी येईन म्हटलं, आणि तुझ्या बाबासमोर तू इज्जत काढन तिथं. साधा सुद्धा माया भाऊ आहे, तर त्या फसवलं त्याला आहे ना. हे असेच धंदे करता काय तुम्ही लोक? एवढी शेकली सवरली आहे म्हटलं, पण काही दिमाग नावाची काही गोष्टच नाही का कोणाच्या मनासोबत कसं खेळावं म्हणून? बिलकुल म्हटलं ते माझ्या भावानं चांदीची चैन आणून दिली ना, तर ते आणून दे, आणि तो मोबाईलही आणून दे, आणि जेवढा तुझ्यावर खर्च केला ना तर तो पुन्हा खर्चही आणून दे.
लय माजली हो तू तर. माझ्या भावाला म्हणतो तुझ्या घरी काय आहे. अहो तुला पैसेवाला भेटून जाईल, सगळं भेटून जाईल, पण माझ्या भावासारखा म्हटलं नवरा नाही भेटन तुले. नवरा भेटाले आता आता म्हटलं त्या स्वतःची किस्मत तुझ्या हातानं फोडले म्हटलं. आता पाय ना तू, कोणाचं मन दुखून कोणाचं भलं नसते होत. एवढा म्हटलं साधा सुद्धा माणसाचा फायदा उचलून राहिली तू. देवही तुझ्यासोबत असंच करन. तुला कधी म्हटलं चांगलं नाही ठेवन. भुगतशील तू भुगतशील. हे पर अधिका ताई, मला काय होईल ते मी पाहून घेईन म्हटलं. तसे माझे बाबा माझ्यासाठी चांगला सरकारी नोकरीवाला पाहून राहिले, चांगल्या मोठ्या पदाचा. तुम्हाला काय माहिती आहे, आम्ही काय तुमच्यासारखे लोक आहे का एवढे गरीब फकीरले भिकारी असे नाही आहे म्हटलं. आमचं सगळं म्हटलं चांगल्या लोकांसोबत कनेक्शन आहे म्हटलं. आणि माझ्या बाबाही म्हटलं तसंच तड पाहून राहिले म्हटलं माझ्यासाठी. तुम्ही मी फिकर नका करू. आणि राहिला गोष्ट तुमच्या मोबाईलचा आणि तुमच्या चैनची, तर संध्याकाळी पाठवतो म्हटलं एखाद्या पोट्ट्याच्या हातानं. आणि आता निलांले म्हणा मला फोन काही लावू नको म्हणा, आणि मी त्याला फोन लावणार नाही. बरं लवकर पाठव, फोन पाठव. आणि याच्यानंतर जर माझ्या भावासोबत तू दिसली ना, तर मग तुझ्या घरी येऊन म्हटलं तुझ्या आईबाबाला तुझे कारनामे सांगून सगळेचे सगळे. आता तू तिथंच थांबून जाय म्हटलं. माझ्या भावाच्या मनासोबत खेळली, तुला लाज नाही वाटून राहिली. घे ठेवला वाटते फोन. आता कायले तोंड पाडतो. तोंड पाडाले नुसतं त्या पोरीच्या मागं लागला होता. जशी म्हणून राहिली होती तसंच करून राहिला होता. तिला मोबाईल घेऊन दिला, रिचार्ज टाकून देऊन राहिला. आता म्हटलं सोनं चांदी किती महाग आहे, आणि त्याच्यात म्हटलं चांदीची चैन बनवून दिली. आईसाठी आणलं काय रे त्या कधी आणलं का आईसाठी काहीतरी. अहो ताई, मला तर विश्वासच नाही येऊन राहिला पायल अशी कशी पडली म्हणून. अहो ताई, ते माझ्यासोबत लय चांगली वागे ना, लय चांगली वागे. मला म्हणे मी तुझ्यासोबत लग्न करतो म्हणे. एवढी चांगली राहून राहिली होती. मला तर समजूनच नाही राहिलं. असं वाटून राहिलं एक स्वप्नच होय काय, कोण असं स्वप्नातच घडलं काय. अरे स्वप्नातून बाहेर निघ, जग पाय, स्वतःच्या डोळ्यानं उघडून जग पाय म्हटलं. एवढा साध्या सुद्धाचा जमाना नाही राहिला. त्या बहिणीलाच पाहून राहिला ना तू. न बोलण्याचं म्हटलं किती फायदा उचलते म्हटलं. आणि आता तूही तसंच करतो काय. चले मय जाऊ दे, माय तरी नवरा मला साथ देते, पण तुला जर अशी बायको भेटली तर तू कुठं जाशील. अहो ताई, ते तशी नव्हती ना ताई. ते एवढं झाल्यावरही म्हणतो तशी नव्हती ना ते. अरे मला गजू दादाच्या बायकोनं सांगितलं, वहिनीनं सांगितलं, तिचे अजून मित्र आहे म्हणे 4-5 म्हणे. आता तुला काय सांगू. सारे सोबत म्हणते मोबाईल घेतले म्हणते तिनं, आणि सगळे सोबत वेगळी बोलते ते. मला तर किती लोकांना किती गोष्टी सांगितल्या, पण मला असं वाटलं का जेव्हापर्यंत आपण डोळ्यानं पाहू नाही त्यापर्यंत आपण कोणावर कसं प्रश्न उचलू शकतो, बोट उचलू शकतो. त्याच्यानं म्हटलं मी स्वतःहून गेली तिथं पाहासाठी का तिथं काय चालू आहे काय नाही. तर म्हटलं स्वतःहून पाहिलं म्हटलं तिच्याजवळ एवढे मोठे मोबाईल. आणि आता तिथं तुझ्या तोंडावर म्हणून राहिली तुझ्यासोबत लग्न नाही करत म्हणून, तिला नोकरीवाला पाहिजे म्हणून. आता हे असं सोड. जेव्हा तुझ्या नशिबात राहील ना, तर तेव्हा तुला पोरगी भेटून जाईल. आणि तिला म्हणा बिलकुल जे काही सामान दिलं ते पूर्ण मला परत पाहिजे म्हणा. खायला भेटलं आता फालतूच मी तोंड खराब करते तर चांगली होती. आणि लग्न करायचं म्हणते तर म्हणते मी नाही लग्न करत म्हणते. लफडे करायच्या वेळेस त्याला गरीब नाही दिसत, लफडे करायच्या वेळेस त्याला घर नाही दिसत, आणि लग्न करायच्या वेळेस सगळी छानबीन करते. मग हे पाय निल्या, तू काय टेन्शन घेतो. आज ना उद्या तू लग्न होऊन जाईल. कोणी बिगर लग्नाचं राहते काय, पण कमीत कमी जोडीदार तर असा पाय का जीवनभर टिकलं पाहिजे तुमचं. हे 4 दिवसाचं नाही राहत ना बाबू. जीवनभर राहते ना, एवढं मोठं जीवन पडलं आहे समोर. आणि जर तू चांगला जोडीदार नाही पाहिजे ना म्हटलं तर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी जेलासारखा जाईल. कमीत कमी विचार कर समोरची पोरगी कशी आहे कशी नाही. जर असं प्रेमानं कोणी बोललं काय तर एकदमच हेच होऊन जातं. तुला असं वाटून राहिलं का तुझं लग्न होणारच नाही. नाही हो ताई, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. आता मी माझ्या डोळ्यानं पाहून राहिलो ना, ज्याची इथं शेतवाडी नाही आहे, काही नाही आहे, त्याचं म्हटलं आतापर्यंत लग्न नाही होऊन राहिलं. पोरीवाली म्हणते का बस शेत पाहिजे, जमीन पाहिजे, घर चांगलं पाहिजे, नोकरी पाहिजे. आपल्या इथं तर म्हटलं ना शेत आहे ना जमीन आहे ना घर आहे, काहीच नाही आहे. मी स्वतः हातमजुरी करतो. मग सांगतो ताई, त्यालाच नाही भेटून राहिल्या पोरी तर मला कुठून भेटन. आता हे माझ्यासोबत प्रेमाने बोलून राहिली होती आणि लग्नही करतो म्हणे, आणि स्वतःहून प्रपोज केलं होतं तिनं. तर मला असं वाटलं, मला आशीची किरण दिसली. म्हटलं जाऊ द्या म्हटलं, मला जमून जाते म्हटलं, म्हणून मी एवढं हे केलं त्याच्यासाठी. पण मला काय माहिती असं होऊन जाईल म्हणून, अशी धोका देईन म्हणून ते मला. अरे निल्या, तसं काही नाही आहे. जेव्हा म्हटलं माणसाचा योग जमते की नाही, जेव्हा लग्नाचा योग राहते ना तेव्हाच लग्न योग होते म्हटलं. त्याच्याशिवाय काहीच नाही. ईश्वरानं जेव्हा लिहिलं आहे तेव्हाच होते म्हटलं. आपण किती काही प्रयत्न केले आणि किती काही केला ना तर कोणाच्या हातानं कोणाचं काही होत नाही. आता तू मनातून तिचा विचार काढून घे, आणि जे काही तिच्यावर बरबाद केलं ना म्हटलं तेवढं सगळं काही वापस माग. फ्री नाही आलं काही, मेहनत केली ते त्याच्यासाठी, तेव्हा कुठं ते आलं. आणि तो मोबाईल घे, तो मोबाईल आईजवळ ठेवजो. आप्पाजवळही नाही मोबाईल, नाही तर आप्पाला देऊन देजो. आणि सगळं घे म्हटलं तिच्याजवळून वापस. काहीच नको सोडू. ते फक्त लुबाडायला बसली होती तुले, आणि मी तुझ्यासोबत रागानं बोलली, मला माफ कर. पण आता नाही काय, समोरचा व्यक्ती निवडायच्या अगोदर नाही का पहिले विचार कर. स्वभाग विभाग पाय, सगळं काही पाय, तेव्हाच कुठं हे कर. हो ताई, खरंच बोलून राहिली तू. आनंदाच्या भरात म्हटलं मी त्या पुरीचं काहीच नाही पाहिलं, आणि आता किती हलकट समजून राहिली ते मला. माझ्याजवळून एवढे सामान घेतले, एवढे पैसे घेतले, तेव्हा मी तिला हलकट नाही वाटलो काय. तेव्हा गरीब नाही दिसलो मी तिले, आणि आता लग्नाच्या वेळेस मी तिला गरीब दिसून राहिलो. आता माझ्याजवळ नोकरी नाही दिसून राहिली तिले, म्हणजे फक्त ते मला खायसाठीच आली होती. खाल्लं गेलं तिनं,
आणि आता लग्नाचं म्हटलं तर आता स्पष्टच नाही म्हणून राहिली. पहिले स्वतःच म्हणे मी लग्न करतो म्हणे. जाऊ दे ना, काढ बरं डोक्यातून, काढ बरं तिचा विचार. हा, चांगलं काम धंद्याला लाग, आईले सपोर्ट कर जरासा. आणि घरदाराचं काय आहे, 2 वर्ष चांगलं कामावर गेला ना तू तर मस्त घर बनते म्हटलं आपला. चांगलं स्लॅबचं घर होऊन जाते, मस्त बिशी टाकी एखादी. काही काळजी नको करू तू. हा, आणि आई तर सपोर्ट करतेस तुले. तू यार काय, तुझ्यावर बिशी पाणी चालवं नाही आणि घर खर्च आई करन. हा, मी आईला सांगतो तसं. आणि हे विचार नको करू का हे गोष्ट घरात माहीत झाली तर आई काय म्हणून आता ते सगळं मी सांभाळून घेतो. तू फक्त आता स्वतःवर ध्यान दे. जेव्हा व्हायचं राहील तेव्हा होऊन जाईल लग्न. आणि मी तिकडे पाहतो म्हटलं, त्यासाठी तिकडे पाहतो मी पोरी. त्या बापूला सांगतो, माझ्या सासरीला सांगतो, एखादी पोरगी पहा म्हणून चांगली असेल तर म्हणून. काय झालं, दोघं बहीण भावाच्या कायच्या गोष्टी चालू आहे एवढ्या? काही नाही बाई, काही नाही, असंच बोलून राहिलो होतो आम्ही दोघे जण. असं आणि तू आप्पा आलेच नाही का बाहेरून? केव्हा पाचचे गेले ते? आले नाही काय? कारण नेलं तुला दिसले नाही का तू आप्पा? नाही आई, आपा तर नाही दिसले. चौकात बसले असन ते. थांब मी पाहून आणतो तेले. बरं आण, तू पाहून आणते इले. कुठं चालले जाते निरे, बाहेर बसायला चालले जाते आणि येत नाही ना काही नाही. निरे बुड्या बाड्यात बसून जाते, जाऊन गोष्टी करत बसते निसते. त्याला म्हणाव का साई संध्याकाळ झाली तर घरात येऊन जा. मग रस्ते पस्ते दिसत नाही, मग पडून जाते. हां, मग लागलं गिगलं तर म्हटलं 8-15 दिवस निघून जाते त्याला काही लागलं तर. लवकर जखमही नाही बसत त्याला, शुगर आहे तर. काय करावं तर बाई, ते आप्पाचाही ते आप्पाही काही ऐकत नाही. अंधारा कुंदारात जाते, एक तर बाहेरचे लाईट नाही लागले आहे. घरातली लाईन राहते तर बाहेरची चालली जाते आणि बाहेरची राहते तर घरातली चालली जाते. बरं आई, आणतो ना मी. आणतो मी आप्पाले. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आज आपल्या सबस्क्रायबर यांची लेक सानवी गोपाल गहुले हिचा वाढदिवस. तर हिला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा राधिकाकडून आणि राधिकाच्या टीमकडून. तुझा वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद, उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल आणि खूप समृद्धी घेऊन येऊ हीच देवाकडे प्रार्थना आहे. आणि आता भेटू आपण उद्या. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.